शुभ सकाळ. 5 वाजले आता आणि काल जो पाऊस पडलेला त्याने पूर्ण घोळ केलाय. आता आम्ही निघालोय आमच्या राईडसाठी. ते मित्र येणार होते, 1-2 तयार झाले होते, ते पण आता कॅन्सल झाले आहेत कारण आपल्याला बाईक नाही भेटले. आणि आता मी आणि मित्र स्वरूप आता आम्ही दोघं चाललोय रत्नागिरी. राहुल पण आता तिथेच वेट करतोय डायरेक्ट. तो पण पाऊस लागला म्हणून काल काय आला नाही आपल्या इकडे, तर आता त्याचाच भाव आहे. आता मी चाललोय रत्नागिरीला. आम्ही तिथूनच आमची आता राईड आता सुरू होईल. काळोख असल्याने काय आता दिसणार नाही काळोख आहे. तर आम्ही निघालो आता 5 वाजता. बघू आता राईड कशी असेल, तर टायमाला आम्ही पोचू की नाही. आणि पुढेच आता आपला जो काय व्लॉग असेल तो कंटिन्यू करू आपण. सर्व भेटूच. गपशप आता पुढे आपली आता होतच राहील. आपले 2 मित्र अजून येणार होते, गाडी नसल्यामुळे आता ती पण येत नाहीत. तर राहुलने मी आता जसं आम्ही जाणार होतो तसे दोघंच आता आम्ही राईड करतोय. आता सोडायला आलाय मला स्वरूप रत्नागिरीला. आता इथून आपली जी पुढची राईड असेल ते आता सुरू करू. हा बघा सकाळचा सनसेट बघा आहे गावकडे. गावकडे बीच. काय पडला? आवाज आलो कटतोय. काय नाही ना पार्टी काय ते आलो. काय पडला बघू. नाही तुझा? का पडलेला दिसला नाही. नाही ना, पाय लागला म्हणून. काय ह्याचं असत नाही आवाज. कसलंच बघ काय पडला असं तुझं. नाही 1 मिनिट. मित्रांनो कसला तरी आवाज आलाय, काहीतरी बघतो काय आहे. हॅलो. अरे गावकडीला आहे रे. हा बघा एकसारखा कॉल करतोय. आम्ही आता पोचतोय. याने सगळा राहुलने गोळ केलाय मित्रांनो, बाकी काय नाही. आमचं सगळं प्लॅन रेडी होता. झालं ना, त्याचाच आवाज असेल. हॅलो. बूट छटाकले आता का कॅमेरा माहीत करून असते का? माझ्या डोळ्यातनं पाणी. नाही नाही तुझ्या हा बोल बोल. अरे स्वरूप आवाज आला काहीतरी, तर आता बघत होतो उतरून आम्ही. अरे आवर काय तो अजून रेडीच नाही आहे अजून मित्रांना. रेडी नाही. सनसेट बघा तुम्ही समोरचा. हा चल तू हे कर. तुझे बूट छटाकले असते माका वाटला काय कॅमेरा पडला माझ वाटला काय बॅग नाही ना. पण त्याच वाटला पडला काय. दुकान चालू आहे काय ते मग भेटत का काय रत्नागिरी. कॅमेरा बंद करा का. अरे हो ब्रिज घेतो. व्ह्यू घेतला पाहिजे की नाही. हा बघा गावकडे बीच आहे. ब्रिज वरती आलोय. तर एक फोटो पण काढा माझा आता. इथे काढूया. स्टेटस दाखवू दे. हाय गाईज. म्हणजे थोडा फोटोशूट होईल आता. ह्या कॅमेरा ह्याच्यातूनच काढू ना. मला फोटो घेऊ पाठवतो. त्याच्यात
थोडा फोटोशूट करतो आम्ही. ठीक आहे, इथे आलोय आपण सनसेट बघायला. पेट्रोल पंप आहे या फोटोशूट पण आता झालाय करून. एक दोन फोटो काढले. आता इथून आता निघतोय गावकडे. ब्रिज आहे हा. गावकडे गेलो समुद्र आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही आता रत्नागिरीला जाऊ. असं काढ वाटलंय माझं वाढू असं अवतारात खय मी झोपेत ना उठलेलं वाटतं. आता रोड बरोबर आहे. पावस ना काम चालू आहे मित्रांनो इथे जोसात. पावसला आलो आता आम्ही. जेव्हा कोकण आपलं जसा कसं दिसतोय ते सांगा. आम्ही कसं दिसतोय तुम्हाला? बघ डोळ्यावरती सगळी गाडी चालवताना येत होते, त्याच्यामुळे वापर घातलाय आम्ही. आता आम्ही इथे पावसला पोचलोय. पाऊस करून आता आम्ही जाऊ. किती मिनिटात पोचू? अजून किती मिनिटं लागतील? बघू आता. आणि आम्हाला मठात पण यायचं होतं, ते पण आमचं राहिलंय सगळं. गेल्या वेळी जेव्हा शिमग्याला आम्ही आलो होतो तर. आणि दुसरी गोष्ट जे आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही विजयदुर्गला जे गेलो होतो त्याच्यावर मित्रांनो ब्लॉग्स अजून आलेले नाही, तर लवकरात लवकर ते येतील. ते पण मी टाकेल. आणि आता जे जातो त्याचं पण लवकरात लवकर भेटतील पाहिजे. केस बघ ना कसे होत आहे. डॉन भाई ऐकतच नाही बघ. रायडर ऐकतच नाही. रायडर भाई तो रोड दाखवले का? आवाज कसला येतात रे एकसारखा? माहित नाही रे. हा? साई तन्मय. जरा जरा बघू. गाडीचा मित्रांनो आवाज येतो काहीतरी. खायचं काहीतरी काय नाही बॅगेत ना काय हलत नाही ना. तुझं बॅग इथे लागत असतात. हा चल. रायडर भाई काय आता बॅग लागतात. होय होय चल. बॅगच लागतं ना. तरी पण तो आवाज कसला येता? अशा गोष्टी होत राहतात. काय नाही, इग्नोर इग्नोर. तर लास्ट टाइम आम्ही जेव्हा मित्रांनो भेटलो होतो, सगळे आम्ही मित्र भेटलो होतो, आणि जो आपला कोकण कोस्टल राईड आहे त्याला आम्ही नाव दिलं आहे कोकण कोस्टल राईड. सी साईड डोअर ठेवणार होतो कारण राहुल आणि माझा प्लॅन होता. तर कोकण कोस्टल राईड म्हणून आम्ही आता ठेवलं आहे. तर बघूया. ही 2 दिवसाची आमची राईड आहे. आणि मित्रांना पण आम्ही बोललो होतो की आपण आपल्याला जायचं आहे, तर ते त्यांची कारणं होती की कोणा सुट्ट्या बिट्या भेटत नव्हत्या, तर ते यावर्षी नाही आहेत. तर राहुल आणि मीच आम्ही दोघेच टू आम्ही राईड करतोय ही. आता कुठे जाणार आहेत कसे ते तुम्ही बघाच पुढे व्हिडिओजमध्ये. चौदा किलोमीटर लांब आहे इथून रत्नागिरी. समोर व्ह्यू बघा मित्रांनो. तर आपला रायडर बाय स्वरूप आहे. तर मॅच खेळून आलाय. आत्ताच आला 4 वाजता घरी, आणि तिथूनच आता आम्ही रत्नागिरीला निघतोय. आणि आज आपल्याबरोबर आता येणार होता. बघू मग तो फायनलला गेले ना. फायनलला गेले. उद्या वाडीमध्ये एक ट्रॉफी आहे, आणणारच आहे लवकरच. होय. काय थोडे पाठवत जातात बघ. आणि आपण येणार होता आपल्याबरोबर,
ऐनवेळी जी बाईक आहे ती अवेलेबल नाही आहे जिथे मी जातोय, तर त्यामुळे दोघांचं कॅन्सल झालं आहे. आम्ही 4 जण जाणार होतो, राहुलने मी होतो, अजून 2 जण होते आमच्याबरोबर. तर 4 जण आम्ही जाणार होतो, तरी बाईक एक कॅन्सल झाली, त्यामुळे 2 जण आता नाही आहेत. हा स्वरूप पण येणार होता आपल्याबरोबर या राईडला. आता मित्रांनो आहे का, या रोडला रत्नागिरीला जातोय आता आम्ही, आणि एक आंब्याची फॅक्टरी होती, सगळं गोडाऊन वगैरे असेल. हापूस आंब्याचा वास येत होता ना. रायडर हो बाय जा. हापूस आंब्याचा वास येत होता. सोबत सेवन बाई गर्दी बघा, सकाळीच गर्दी, सकाळची. व्ह्यू एन्जॉय करायला आलेत लोक. मंदिर आहे, गर्दी बघा माणसांची इथून. आहे काय भाटे बीच. ते झालं इथे पण येऊ. आज होता भाटे बीच होता इथला, जसं आपला गावकडे बीच आहे तसं आपण भाटे बीच आहे. इथे पण आपण येऊ. अशी आपली पण एक कोकण कोस्टल राईड असणार आहे. बघू आता थोड्याच वेळात आपल्याला आता 10 मिनिटं ऑलमोस्ट लागतील रत्नागिरी आता पोचू. राहुल पण आपली वेट करतोय, राहुल पण तिथे थांबलाय. आपली जी पूर्ण राईड आहे ती पुढची ती आपली आता कंटिन्यू होईल. राहुलचा भाव आहे, दुसरा प्रो रायडर. हॅलो, भाटेला आलो, भाटे बीच. भाई आता तर बोलू नको बाईक भेटले म्हणून. काय बोलतोय तो? आता बाईक तर देतोय ना, झालं आता. बाईक तर देतोय ना आपण त्याला. गाडी थांबव इथे, गाडी थांबव इथे, थांबव कुठेतरी. हा थांब 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 थांबव थांब. ब्रिजवरती आलो, थांबव. हे घे, बोल. राहुल. हॅलो, काय म्हणतो? कोणा का माका कधी आता नाही. आता आपण पोचलोय भाटे बीच वरती. हा व्ह्यू आहे सकाळचा. मित्रांनो आता पोचलोय रत्नागिरीमध्ये. चौक आहे, जयस्तंभ. हा जयस्तंभ आहे. रत्नागिरी बघा आमची, रत्नागिरी. चल घेऊनच जातो पूर्ण असं. आल्याच मित्रांनो इथं पाऊस लागलाय, खूप मोठा आहे ना पाऊस लागला कोकणात. खूप मोठा पाऊस होता.
आणि त्या पावसामुळेच आमच्या राईडची वाट लागली. तर काल मित्रांनो तो पाऊस तो लागला नसताना राहुल येणार होता गावी, आमच्या इथे रत्नागिरीवरून गावी, आणि तिथून आम्ही दोघे राईड सुरू करणार होतो. पाऊस आल्यामुळे तो पण आला नाही, कारण वारं बिरं खूप सुटलेलं काल. तर मग मित्राला मग याला मग आम्ही ओढलेला स्वरूपला की त्या नशीब त्याची एक बाईक होती. तो पेट्रोल हातावर टाकून घेतो, हा पेट्रोल मध्ये हातात टाकून घेतो, डायरेक्ट गेलो मग इथं. पेट्रोल टाकून घेतो. तर गेलो ना एकदा, हम्म. गेलो आहे पेट्रोल वगैरे टाकू आता. इथे लाव. टेन्शन गेलाय. फायनली पोचलोय आम्ही रत्नागिरीला. राहुलचं घर आहे इथे. पहिल्यांदाच मी राहुलच्या घरी आलो इथे रत्नागिरीला. बघू त्याची मम्मी वगैरे नाही. आता जी आपल्याला गाडी भेटत नव्हती, जी बाईक, ही बघा, ही गाडी असेल आपली. आपल्याला जी बाईक भेटत नव्हती त्याने आता कॉल केलेला. तो म्हणतो की घेऊन जा. आणि दोघा जणांनी ऑलरेडी कॅन्सल केलं, जे येणार होते आपल्याबरोबर. माणूस वा फुल रेडी. हॅशटॅग कोकण का. चला हा, याची राईड आमच्या घरातून रत्नागिरीपर्यंत होती. आता आम्ही पुढे डुअर राईड आमची सुरू आहे, माझे आणि राहुलचे. नेक्स्ट टाइम बघू आले तर मालवण ट्रिप. मंगळवारी ती पण होईल की नाही ती पण माहीत नाही बघ. तर आमच्या दोघांची अशी राईड सुरू आहे. ही बाईक असेल आपल्याबरोबर. आता रायडरला काय ऐकत नाही आहे काय. तर अशी आपली ट्रिप आहे. पहिला आपण आता फर्स्ट आपलं आरेवारे, आपली जी पहिली असेल आरेवारे असेल फर्स्ट ट्रिप. त्या लोकेशन्स असेल आपलं फर्स्टवाला आरेवारे. चल चला आगे. साऊंड करतं काय पुढे नाही तर थांब. हाताचं गाव आता पोचतो आरेवारे बीचला. आता आरेवारे बीच आहे.
हेल्मेटची फुटलीच नाही. तर मित्रांनो बोला अरे वारे बीचला आलो आहे आता आम्ही. आमचं पहिलं लोकेशन अरे वारे बीच. हे बघा गर्दी नाही आहे. आता इथे सकाळीच आम्ही पोचलोय 7:30 वाजले.